नमस्कार. सकाळचे वाजले 5 आणि आज होता गुढीपाडवा आणि मी चाललो होतो पाडवा पहाटला. हे आहे शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय. इथे 3 वर्षापासून पाडवा पहाटचा कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. आल्याबरोबर भेटली इथं अधिरा. मग काय घेतलं तिला कडेत आणि चालू माझी बडबड. अधिरासोबत खेळता खेळता वाजले 5:30. मग काय पाहुण्यांचं येणं सुरू झालं. तसेच गावातील लोक पण येत होते कार्यक्रम बघायला. हे विवेक काका वाचनालयाचे अध्यक्ष हे आले. मग काय कार्यक्रमाला झाली सुरुवात. चला दाखवतो. सगळ्यात पहिले तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आता बघू आपण कार्यक्रम एकदम सकाळी 5:30 वाजता होता. तर रांगोळी आदल्याच दिवशी इथे काढून ठेवलेली होती. पाहुणे आले होते. मग काय कार्यक्रमाला झाली सुरुवात. सुमधुर मराठी संगीताचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. केलं मग शूट सुरू. हे वाचनालयाचे ग्रंथपाल दीपक काका. हे म्हणे तू फोटोज देत नाहीत, आज मीच काढतो म्हणे फोटो. मग काका लिहित होते रजिस्टरवर नावं. कार्यक्रमाला कोण कोण आलं हे त्यांना माहीत पाहिजे. हा बघा एक ऋग्वेद छोटा डॉन. मग आले कुऱ्याचे फेमस माणूस योगीजी. थेट आले हे केंद्रातून. एकदम वाचनालयाच्या अध्यक्षांनी स्वागत केलं त्यांचं. संगीताचा कार्यक्रम इतका छान होता की सर्वजण मन लावून असे ऐकत होते. तुम्हालाही मी थोडंसं ऐकवतो. सर्वजण सकाळी नवीन कपडे घालून होते तर सर्वांना मस्त फोटो काढायचे होते. ही गुढी काल वाचनालयाला भेटवस्तू म्हणून मिळाली. आता झाली होती गुढी उभारण्याची वेळ. तर मग आधी फोटोचे पूजन करत होते सर्वजण. सर्वात आधी प्रभू श्री रामाच्या फोटोचं पूजन केलं. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन केलं. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी आता पाडवा पाडवा. तुम्ही येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. मग गेलो माडीवर बनवणं चालू होते पोहे आणि मोड. सागरदा भाजीपाला चिरत होता आणि वसंत काका आले होते. हा आहे सुमित दादा आणि हा बनवत होता मस्त पोहे. आणि हा पा काय म्हणते तर. आणि इकडे सुरू होतं मठ्ठा बनवणं. हे चालू यायचं मठ्ठा गोड झाला की खारट झाला तर पाहत होते. यायला तर भूक लागली होती आणि हे तर नाश्ता आहे म्हणूनच खुश झाले होते. डान्सच करत होते एकदम. झाला मग नाश्ता. कार्यक्रम संपला आणि मग नाश्ता वाटप सुरू झालं. दीपक काका नितीन दादा भरत होते प्लेटा आणि आहे तृप्तीताई देत होती मठ्ठा सर्वांना. आज आहे नितीन दाचा बड्डे तर तो म्हणे सर्वांना प्लेटा मीच देतो म्हणे माझ्या हातानं. बड्डे बॉय जो है. आणि हे बघा छोटे छोटे लेकरं कसे खात आहे मस्त. काय झालं. सगळेजण नाश्ता करण्यात मग बिझी होऊन गेले एकदम. कार्यक्रम झाला खतम. आता आम्ही चाललो आमच्या घरी. बाय बाय.